पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता बहिणीवर तुझं किती प्रेम आहे हे बघायचं होतं म्हणून आम्ही नाटक केलं। नाही म्हणजे आम्हाला पण कळलं ना की दादा मुक्ता बहिणीवर खूप म्हणजे खूप प्रेम करतो। म्हणून तुम्ही काय माझी अशी परीक्षा घ्यायची का? तुझी परीक्षा घेतली आणि तुझी परीक्षा घ्या असं सुचवणारी ही छाया होती बरं का। तिला बघायचं होतं तू मुक्ताला कसं शोधून काढतोस ते। मला अशी लपवाछुपी करायला ना खूप मज्जा येते। एकदा ना माझी ऍडमिट असलेली मैत्रीण तिला मी डॉक्टरांपासून लपवायला सांगितलं आणि पुढे मजा आहे का ना। ऐक ऐक आज नको। तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? अगं फक्त मी रडायचंच बाकी राहिलो होतो। थोड्या वेळासाठी एवढं मी कायमची सोडून गेले असते तर प्लीज मुक्ता असं काहीच बोल नको। अगं मी असा विचार सुद्धा करू शकत नाही। माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। आता नाही असे आपल्या घरामधली ज्येष्ठ मंडळी आपल्या आजूबाजूला आसपास असताना असं नाही करायचं। आणि कार्यक्रम संपला आता मुक्ताला तिच्या घरी पाठवायचे। पाठवणी करायची तिची। पाठवणी? पाठवणी कशाला? अरे हळदीसाठी माहेरी जायचे तिला तिच्या। मग आई आमच्या दोघांची हळद इथेच होईल ना, आपण इथेच करू। नाही असं नाही करतायत, अशी प्रथा नाहीच आहे। घरी जाऊ दे तिला। तिच्या आई वडिलांनी पण तयारी केली असेल ना सगळी हळदीची। अरे एवढी काय चिंता करतोस? लग्नाला येणार आहे ती परत। बरं आता इथे जे काही घडलं ती सगळी गंमत होती। म्हणजे आमच्या सारंगचं मुक्तावर किती प्रेम आहे ना हे पाहण्यासाठी आम्हीच मुक्ताला सांगितलं होतं की तू लपून राहा म्हणून। सो यू रिलॅक्स ओके। अहो आम्ही सुद्धा घाबरलो होतो। अहो खरंच त्याचं तिच्यावर प्रेम आहे ना? ऍक्च्युली तसा शब्दात सांगता येणार नाही पण मला तर वाटतं खूप प्रेम आहे। किती ग किती ते प्रेम। बरं तुमच्या जेवणाची व्यवस्था इथे उजव्या बाजूला केली आहे। सो प्लीज एव्हरीबडी हेल्प युअरसेल्फ प्लीज। या माई पार्टी संपली ना? तसं असेल तर मला माझे पैसे देऊन टाका बाबा, मी निघते। आणि हो जेवणाचा आग्रह मला अजिबात करू नका। ते काय आहे ना घसा ओला केल्याशिवाय मला जेवण जात नाही। हो का? घसा ओला कसला करतेस इथे? तुला इथे कशासाठी बोलवलंय? हे बघ तू लोकांचा आतापर्यंत विश्वास इथे संपादन केलेला आहेस। तू सांगतेस ते सगळं खरं असतं। तुझा शब्द टाळायचा नाही हेही आता सगळ्यांना समजलंय। पण तू मेन सांगायचंच विसरली। मुक्ताला पदराने चेहरा झाकायचाय हे कधी सांगणार आहेस तिला? अगं ह्यावर मुक्ताचा विश्वास बसला पाहिजे। एकदा का मुक्ताचा विश्वास बसला की मुक्ता स्वतःचा चेहरा पदराने झाकेल
आणि आर्या तिच्या जागेवर येऊन बसायला मोकळी. कळलं का? फक्तच कळलं नाही तर माझ्या या मस्तिष्काने तुमचा हा डीप थॉट आत्मसात केलाय. ए आता ही एवढी ओव्हर ऍक्टिंग करू नको. दादा दादा भडकेल हा. हा हा नको नको. चला चला माई चला या 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 या. इच्छा करो सुख मिळो. अतिशय सुंदर जोडी आहे बघा तुम्हा दोघांची. देवीच्या आशीर्वादाने आणि इच्छेने तुमचा जोड बनलाय. अतिशय सुखी आणि सुंदर संसार होणार आहे बघा तुमचा. मुली तू आता हळदीला जातीस पण परत येताना आपला चेहरा पदराने पूर्ण झाकून घे. आणि गळ्यात मंगळसूत्र पडेपर्यंत चेहरा कुणालाही दाखवू नकोस. अहो पण तुमच्या चेहऱ्यावर पदर नाही घेत. प्रथा म्हणून सांगत नाही, अरिष्ट टळावं म्हणून सांगते. गोदामाई अहो काय बोलताय हे? कसलं अरिष्ट? आता तुमचा सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे माहित नाही पण काही अदृश्य शक्तींना तुमचं मिलन नकोय. सारंग तू हिला हिच्या गावची वेस ओलांडून इथे घेऊन आलास बरोबर. अगदी तेव्हापासून त्या शक्ती सोबत होत्या आणि म्हणून तर तुमच्या घरात सारखे वाद आणि भांडणं होत होती. आता पुढे जर हे वाद नको असतील आणि घरातली माणसं ही सगळी सुखी आनंदी असावी असं वाटत असेल तर हे कर. कारण परत येताना त्या शक्ती तुझ्या बरोबर येथे परत येतील आणि त्यात तुझ्या अंगाला हळद असेल. म्हणून येताना चेहरा पूर्ण झाकून घे आणि मुखात देवी आईचा जप राहू दे. हे बघा माझं सांगायचं काम होतं. आता त्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्ही ठरवा. शेवटी काय घरही तुमचं आणि संसारही तुमचा. माय विश्वास आहे. म्हणजे दादा पण तुम्हाला एवढं मानतात कारण तुमचा शब्दान शब्द खरा ठरतो. ते जर स्वतःच्या माणसांमधला आनंद सोडून इथे घरात बसू शकते तर मी पण करू शकते. कल्याण मस्त. मी गोदामाईना गाडीत बसून दादा हे पैसे पूर्ण आहेत ना. धन्यवाद. नाही आभार मानायची गरज नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा की इथे जे घडलंय ते बाहेर कुठेही कळता कामा नये. आणि बाहेर कळलंच तुमच्या आयुष्यावर जे गंडांतर येईल त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. त्याची तुम्ही काळजी करू नका. तसे 2 पॅक प्यायल्यावर मला काहीही आठवत नाही.
तुम्ही पैसे पूर्ण दिले नसते ना तर अख्ख्या शहराला कळलं असतं. पण तुम्ही पैसे दिलेत. आता तर तुम्ही सुद्धा मला आठवणार नाही. चांगलंय, या. येऊ का? चला. मुक्ता, तुला येताना बघू शकते, पण जाताना नाही बघू शकत का? त्या परीस मी माझ्या खोलीत वर जाऊन बसते. हा, पण उद्या जेव्हा परत येशील तेव्हा दारात समद्यांच्या आधी मीच उभी असलेली दिसेल तुला. वाटते आजी, तुमच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे ते मला अजून समजलंच नाही. तुमचं प्रेम वाढतच जाते. अगं तू तर पिरमाचा खळखळ वाहणार जरा आहेस. आम्ही काय बाई पाटाचं पाणी. नगरकर कुटुंबामध्ये आता जे प्रेम ओसंडून वाहतंय ना ते फक्त तुझ्यामुळे आहे. फक्त आनंदाचं नाही, जे काही आपले सगळे दिवस बदलले, जे काही सुख आलेलं आहे, या सगळ्याचं कारण फक्त मुक्ता आहे. हो, उद्याचा दिवस बघण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे. बरं, मुक्ताला सोडायला कोण जाणार आहे? रेणुका, युवराज आणि दत्ता. मुक्ता, मला वाटतं आपण निघायला हवं. आले आम्ही. तुम्ही ये लवकर, वाट बघते. मलाही तुला असं जाताना पाहणं अवघड झालंय. मी कायमची जात नाही. उद्यापासून कायमची राहिली ती. जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. म्हणून तर लाज सोडून पितोय. ए ए ए दमान दमान, नाहीतर ऍक्शनच्या वेळी लोळत पडशील. हो कांता शेठ, हे असं लोळा वेळ आपल्याला जमत नाही. लोळायच्या टायमाला लोळतो आणि ऍक्शनच्या टायमाला ऍक्शन. युवराज शेठचा मेसेज बघा ना. मग मुक्ता तिकडून निघाली. तुम्ही आपली कामगिरी पार पाडा. ए चल, घुसायची वेळ आली. अवपत्ती. अरे चल. मुक्ता आली वाटतं. थांब, मी दारू. फक्त थांब, मी उघडतो दार. मला आधी तिला बघू दे. बर. तुम्ही तुम्ही इथं काय करताय? आम्ही जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. मोठ हो द्या साठ लोट. जो लाजू लाजू हो गया वो खाजू खाजू जो मर गया. चल मागे, चल मागे. शिंग घेऊन अंगावर येशील ना
तर एका गावात याचा दमा कायमचा बरा करून टाकीन मी. त्यांना सोडा हो, त्यांना सोडा. ए भैरू, बांधून टाक सगळ्यांना. चल ती दुरी आणायची राहिली ना. ए गायबाने, तू काय फक्त दारू प्यायला आला काय? अहो परती भक्ती जरा दोरी आण. अरे आण ना, नाहीतर याची दोरी कायमची उडवीन मी. चल चल तिकडे. सोडा हो त्यांना, सोडा ना. त्या कुसुमला बांध आधी. चल चल माग. अरे सोड म्हणला ना, सोड. ते बघितलं काय? चल बस. हे बांध केला लगेच. लई फटफट करते ती. का आमच्या माग लागलाय तुम्ही? काय केलंय आम्ही? काय नाही केलं तुम्ही? खूप काय केलंय तुम्ही. तुमच्या पापाचा पाडा वाचायला अख्खा जन्म जाईन. आता त्या दोघांना पण बांध. चाल तिकडे. तिला जरा आराम आहे. त्रास नाही झाला पाहिजे तिला. कांत्या, एवढा माजू नकोस रे. माजणार आहे आत्माराम, मी लय माजणार आहे. तुला काय वाटतंय? मुक्ताचं लग्न होणार आहे? अरे मुक्ताचं लग्न होणारच नाहीये, पण सारंगचं लग्न होणार आहे. ते पण निंबाळकराच्या आर्याशी. मुक्ता, यात साडी आणि दागिने. हा तुझा मोबाईल. अगं बाई, नवीन मोबाईल घेतलास का तू? हो नाही, पप्प्या भाऊंनी दिला होता. अगं त्याचा मोबाईल कशाला घ्यायचा ना? नाही, थोडे दिवसच घेतला होता वापरायला, परत देणारच होत. हो का? मग देऊन टाक बघू. म्हणजे काय, नगरकरांच्या सुनेला असा दुसऱ्यांकडनं असा मोबाईल वगैरे घेणं शोभत नाही. बरोबर बोलते ना मी सारंग? अगं आत्या, तो मोबाईल देणारच होतो. मुक्ता, देऊन टाक. पप्या, आणि आम्ही उद्या घेणारच आहोत तुला नवीन गिफ्ट करणार आहोत. थँक्यू हा पप्प्या, गरजेला तू दिलास तिला. हो, त्यात थँक्यू काय, बहीण म्हणल्यावर एवढं करायलाच पाहिजे. आणि ही बॅग, याच्यामध्ये साडी आणि दागिने आहे. लग्नाला येताना ही साडी नेस आणि दागिने घाल. बाकी इथे आल्यावर तयार करू तुला. वय बहिणी, चल निघूयात. आयुष्यमान बाबा. नको, पाया वगैरे पडू नकोस. मी लहानच आहे.